मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि त्याचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाने औरंगापूर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहात प्रतिकात्मक फोटो लावून निषेध केला। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड आणि त्यांचे गुंडांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानवी हत्या केल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली। यामुळे जनसामान्यात रोष निर्माण झाला असून संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारण्यात आले याची छायाचित्रे समाज माध्यमांवर गेल्या 2 दिवसांपासून व्हायरल होत आहेत। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांनी घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहात माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे फोटो घटनेचा निषेध मानून मुतारीमध्ये लावून निषेध व्यक्त केला। संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुंडांकडून जी हत्या करण्यात आली त्याचाच निषेध म्हणून आणि धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे अत्यंत जवळचे मित्र आहेत। त्यांनी काल जे फोटो व्हायरल झाले महाराष्ट्रामध्ये ते फोटो बघून त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना त्यांनी नैतिकता दाखवलेली नाहीये। त्यांनी राजीनामा पत्रामध्ये असं नमूद केलं की मी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत आहे, परंतु धनंजय मुंडे यांना थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य करावा आणि महाराष्ट्रासमोर त्यांनी सांगावं की त्यांच्या सांगण्यावरूनच वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगने संतोष देशमुख यांचा खून केलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा आणि वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगचा निषेध म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने सार्वजनिक मुतारीच्या आतमध्ये त्यांचे फोटो लावून निषेध केलेला आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ नरवडे, योगेश उबाळे, पवन पवार, संदीप अहिरे, सुरेश साळवे, असलम शेख, अमोल जाधव, जगदीश बिरसाने, अजय मगरे, विजय दाभाडे, सागर हिवराळे, प्रदीप जाधव यांच्या वतीने करण्यात आली। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।